आज आपण काय बनवताय? आज आपण बनवतोय सुकी मच्छी. ती मच्छी कोणती मच्छी? बारीक सुकट बारीक जवळ असतो ना तो बनवतो आपण पण सुक्यामधला. तो रेसिपी अशी आहे की सगळ्यात पहिला आपण कढईमध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर तर मित्रांनो आपले जे कढईमध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे कांदा टमाटर लसूण कढीपत्ता ते सगळं थोडंसं शिजलंय त्याच्यानंतर आपण त्याच्यात टाकूया मसालेमध्ये पहिला मी टाकतोय हळद आपला लाल मसाला आहे. हा घरी बनवलेला आहे आम्ही. कलर साठी पण आपण दुसरा टाकूया. हा लाल मसाला टाकून घेतलाय आणि कलर साठी थोडासा आपण वेगळा कलर वाला आपला लाल मसाला टाकूया. हा बघा. त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मीठ. तर आपण जी सुकट भिजत घातलेली सुकट आपण डायरेक्ट कढईमध्ये टाकायची आहे. तर चला ही सुकट मी भिजत घातलेली पण ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला. भिजत घालण्याच्या अगोदर ती सुकट मी थोडीशी तव्यावर अगोदर भाजून घेतलेली जेणेकरून त्याच्यातले काटे आणि जो ओलावापणा आहे तो सगळा निघून जातो आणि आपल्या सुकटीला वास पण नाही. त्यानंतर एक मेन इन्ग्रेडियंट असतो जे पण आपण मच्छीचे पदार्थ बनवतो त्यामध्ये टाकायचा म्हणजे कोकम. कोकमच्या 4-5 पाकळ्या आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि त्यानंतर आपल्याला झाकण मारून आपली सुकट शिजत ठेवायची आहे. झाकण जे आपण टाकून ठेवतो तेव्हा आपल्याला फक्त हार्डली 4 to 5 मिनिट्स ठेवायचं आहे ते झाकण. आपली मच्छी तिथेच रेडी होत आहे. तर चला माझी पण झालेली आहे. या बघूया कशी झाली आहे.